प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हा विषय वळवतोय आणि उत्तर देतोय। बातमी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची। आज राज्यभरात वीज वितरण व्यवस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आणि याचा फटका राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिसला। तिकडे राज्यावर कोळशाचं सुद्धा मोठं संकट आहे। राज्यातला वीज पुरवठा मात्र पूर्णपणे सुरळीत आहे, त्यात खंड पडलेला नाही असा दावा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलाय। संपकरी वीज कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या अंतर्गत कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असून चर्चेची दारं नेहमीच खुली आहेत असंही राऊत म्हणाले। मात्र कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर यावं असं आवाहनही त्यांनी केलंय। राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा असून वीज निर्मितीत सुरळीत असल्याचा दावा सुद्धा नितीन राऊत यांनी केला आहे। कर्मचारी संघटना बोलणी करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे, परंतु त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय काल घेतला नाही। त्यामुळे ऑफिशियल जी बैठक होती ती रद्द झालेली आहे। आता त्यांना जर चर्चा करायची असेल तर ते कधीही माझ्याकडे येऊ शकतात, माझ्याशी चर्चा करू शकतात। आम्ही मेस्मा लावलेला आहे या संबंधी आणि जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्या मेस्माच्या अंतर्गत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे। आम्ही सर्व कोळशाच्या कंपन्यांच्या सोबत संवाद साधायला आमचे डायरेक्टर कोल यांना आम्ही त्या ठिकाणी WCL ला पाठवलेलं आहे। त्यांची CMD WCL सोबत चर्चा सुरू आहे आणि सोबतच त्यांनी सर्वांशी संधान साधून व्यवस्थितरित्या कोळशाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनातनं आमचे सर्वचे सर्व प्लांट आम्ही या ठिकाणी सुरू ठेवलेले आहे। आमचा हायड्रोचा सुद्धा प्लांट सुरू आहे आणि आमचा गॅसचा सुद्धा प्लांट सुरू आहे आणि ही सर्व आम्ही यासाठी केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही विपरीत परिस्थिती निर्माण जरी झाली तरी आम्ही वीज पुरवठा थांबवणार नाही, राज्याला अंधारात लोटणार नाही, लोड शेडिंगमध्ये लोटणार नाही। सर्व युनियनच्या लोकांनी मला संपर्क केला 2-2, 3-3दा, तर मी त्यांना सांगितलं की मी बैठक तर घेणार नाही, परंतु तुम्हाला जर भेटण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला निश्चितपणे भेटू शकता। मी संवादाची दारं आजही उघडी ठेवलेली आहेत आणि ती सदैव उघडी राहतील।